एक वर्षापूर्वी बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये छाया पंचाळ यांना प्रसूतीसाठी ॲडमिट करण्यात आलं। मात्र प्रसूती दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। मात्र पोलीस तक्रार घेत नसल्यानं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे काही नियोजन समितीची इमारत आहे त्याच इमारतीच्या वर आता जे काही आंदोलक आहेत त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की छाया पंचाळ यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता। या प्रकरणी बीड शहर पोलिसांनी कुठल्याही दोषीवर कारवाई केली नाही आणि पोलिसांनी या संदर्भात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दोषीवर दाखल केला नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या छाया पंचाळ यांच्या नातेवाईकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या या इमारतीवर चढून आता आंदोलन सुरुवात केली आहे। या ठिकाणी या आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आला। मात्र हे आंदोलक या इमारतीवर चढलेले आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि एवढ्या भर उन्हामध्ये हे सगळे त्या रुग्णाचे नातेवाईक आहेत, त्यांचे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांनी या इमारतीवर चढून आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहिलं तर एक वर्षापूर्वी छाया पंचाळ यांना प्रसूतीसाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या संदर्भातला एक अहवाल देखील प्राप्त झालेला आहे। मात्र अहवालानुसार कारवाई होणं अपेक्षित होतं। तर दुसरीकडे या सगळ्या आंदोलकांनी शहर पोलीस ठाण्याच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि पोलीस मदत करत नसल्याचं, गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप या सगळ्यांनी केला आहे। त्यामुळे हे सगळं आंदोलन त्यांनी आता इमारतीवर चढून सुरू केलेलं आहे। गेल्या काही म्हणजे अर्ध्या तासापासून हे सगळे जे आंदोलक आहेत ते इमारतीवर चढलेले। आपण जर पाहिलं तर यामध्ये महिला देखील आहेत, पुरुष आहेत, त्यांच्या हातामध्ये छाया पंचाळांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे फलक देखील आहेत आणि आता यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे। आपल्यासोबत गेल्या काही दिवसापासून याच आंदोलनामध्ये सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते येडे सर, मी जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून तुम्ही या ठिकाणी देखील बसून आंदोलन केलं होतं, मोर्चे काढले होते, अनेक वेळा आंदोलन झाली, तुम्ही पाण्यात उतरून देखील आंदोलन केलं होतं। नेमकं काय होतं, पोलीस तक्रार दाखल करून घेत नाही? नाही, खरं तर हा एक वर्षापूर्वीच हा गुन्हा नोंद व्हायला पाहिजे होता, म्हणून डॉक्टरांची रिपोर्ट येणं बाकी होतं म्हणतात। डॉक्टरांच्या रिपोर्ट आलेले आहेत, संबंधित पोलीस स्टेशननं ही कारवाई करायला पाहिजे होती, करायला घेतली होती, पण कोणाचा आदेश आला त्यांना ते आम्हाला माहीत नाही। अर्धी FIR लिहून घेण्यात आली आणि नंतर तो कम्प्युटर बंद करण्यात आला आणि तो म्हणले की पुन्हा त्याच्यावरती म्हणले डॉक्टरांवरती कारवाई, अजून कोणची रिपोर्ट मागवायची। मग एक वर्ष झालं पोलीस काय बघ्याची भूमिका घेते का? माणसं मारली गेली आहेत, मग डॉक्टर आंदोलनं करते। त्यांचं असं म्हणणं आहे की अगर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर डॉक्टर आणि त्यांचे नर्सचे आंदोलनं करतील। मग त्यांनी जे मारलेत लोक त्यांच्यासाठी आंदोलनं का नाहीत करत? अतिस्रावाचा रिपोर्ट दिलेला आहे, अतिस्राव झाला आहे, त्याच्यामुळं स्पष्ट लिहिलेलं अतिस्रावाच्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला आहे, गुन्हे नोंद व्हायला पाहिजे। डॉक्टर साहेब, या संदर्भातला एक अहवाल देखील काही दिवसापूर्वी आला होता, अशा बातम्या पेपरला मी वाचल्यात आणि त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं, काय होतं? प्रश्न असा आहे की एक नवयुवती जेव्हा जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आली तेव्हा त्या ठिकाणी तिचा अतिरक्तस्राव होऊन तडफडून मृत्यू झालेला आहे। त्या ठिकाणी कुठल्याही डॉक्टर नाही, कर्मचारी नाही, काय नाही, हलगर्जीपणा झालेला आहे। संबंधित प्रकरणामध्ये तिच्या पती गणेश पांचाळ यांनी FIR दाखल केलेली आहे। मात्र यांचं असं मागणं की जे डॉक्टर आहेत, कर्मचारी, त्यांच्यावर कारवाई करा। मात्र तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांनी केवळ समिती नेमली, त्या समितीमध्ये 10 मुद्द्यामध्ये 9 मुद्द्यामध्ये पहिले डॉक्टर दोषी आहेत असं दिले आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये दोषी असं दिलं नाही। आणि जे पोलीस प्रशासन आहे ते पहिले 9 मुद्दे गृहीत धरत नाही आहे, शेवटचा एक मुद्दा गृहीत धरून टाळाटाळ करतं गेल्या वर्षभरापासून। प्रश्न असा आहे की त्या मृत्युमुखीच्या पडला तिला न्याय देण्यासाठी हे वर्षभर झालं छाया पंचाळ हे करत आहेत, आंदोलन करत आहेत। गेल्या महिन्यामध्ये त्या उपसंचालक यांना लातूरला भेटा गेल्या पर किष्किंधा पंचाळ, परंतु प्रशासन दखल घेत नाही आहे आणि ऐन त्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून यांना इमारतीवर लावलं। ही अत्यंत जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची लाजिरवाणी गोष्ट आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की लाजिरवाणी गोष्ट आहे, जिल्हा प्रशासनासाठी कायद्याचं राज्य आहे, यामुळे कुणालाही न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका मी पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जिल्हाधिकारी कार्यालया परिसरातली ही जिल्हा नियोजन समितीची इमारत आहे। मी दाखवतो की पोलिसांनी त्यांना विनंती करताय की तुम्ही खाली या, मात्र हे आंदोलक ठाम आहेत। त्यांच्या हातामध्ये जे फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सवर लिहिलं आहे की छाया पंचाळ यांना न्याय कधी मिळणार आणि गेल्या 1 वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित आहे, यामध्ये पोलीस कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत असा त्यांनी आरोप केला आहे। आणि त्यामुळे यामध्ये छाया पंचाळ यांच्या मृत्यूला जे कोणी लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात आता या आंदोलनानंतर तरी पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सहकारी कॅमेरा मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।